सादर करीत आहोत सूरतेच छेडिता या कार्यक्रमाचा चौथा भाग. आषाढ शुद्ध द्वादशीच्या मुहूर्तावर आनंदाचे डोही आनंद तरंग. रसिक हो, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. हे गाणं कितीदाही ऐकलं तरी नेहमीच वाटत राहतं 350 वर्षांपूर्वीचं हे गाणं आहे. याची भाषा तर किती आधुनिक आहे. शेजारचा बंड्या म्हणतो, काल पार्टीत कायच्या कायच धमाल आली आई. क्रिकेट बघणारा प्रेमी म्हणतो, अरे यार काय खेळला विराट कोहली, कायच्या कायच. एखादा भीमसेन जोशींचा किंवा महेश काळेंचा फॅन म्हणतो, काय गायलेत महेश काळे, कायच्या कायच. आणि तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू झाले काहीची या बाही, पुढे चाली नाही आवडी. आध्यात्मिक चिंतन करीत असताना काही साक्षात्कार, काही विठ्ठलांचे दर्शन, किंवा वैश्विक गुपिताची उकल, किंवा तत्सम काही गवसल्यावर जो अवर्णनीय आनंदाचा अनुभव त्यांना आला असेल, रसिक हो, त्याचं ट्रान्सलेशन करून आपल्याला सांगावं असं त्यांना वाटलं असेल. आणि मग मंजिल गाठल्यावर पुढे चालण्याची गरजच काय, पुढे चाली नाही आवडीने. आणि खरं म्हणजे प्रशंसा, कौतुक, सामर्थ्य ते शब्दांचं. उपमा शोधायचीच तर कोणती, सर्वोच्च सर्जनशील निर्मिती क्षम अवस्था, याला पर्यायच नाही. म्हणून मग गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. ज्याप्रमाणे गर्भाला जे आवडतं ते मिळवण्याची आस मातेला लागते, त्याप्रमाणे ही कल्पकता कन्सीव्ह झाली. तसा तो आनंदही आपोआपच प्रतिबिंबित झाला असे त्यांना सांगायचे असेल. आणि जसा अनुभव आला तसाच्या तसा, आजच्या भाषेत आंखो देखा हाल म्हणा, किंवा फोटोकॉपी, किंवा रेकॉर्डिंग, यासारखं म्हणण्यासाठी तुकारामांनी काय शब्द योजलेत हो. तुका म्हणे तैसा ओतला से ठसा, अनुभव सरिसा मुखा आला. आणि रसिक हो, हा आनंदाचा अनुभव घेण्यासाठी तर आपण सगळे या ठिकाणी आज जमले आहोत नाही का. असा हा सरुस अनुभव मुखी आला. मॉडेस्टी, विनय, हे मी केले असे न म्हणता हे माझ्याकडून झालं अशी नम्रता, उच्च विचारशक्ती. आपण श्रीनिवास खळेंचे आभार एवढेच म्हणू शकतो. त्यांनी गाथेतून आपल्यासारख्या रसिकांसाठी हा अभंग निवडून चाल बांधली नसती तर एवढ्या सुंदर अभंगाला आपण मुकलो असतो. काय सांगू झाले काहीची या बाही, हाच अवर्णनीय अनुभव घेण्यासाठी आता आपल्या समोर नृत्य सादर करण्यासाठी येते आहे वैदेही गावंडे. वैदेही गावंडे माझी विद्यार्थिनी आणि आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकते आहे. कथ्थक या शास्त्रीय नृत्य प्रकारात तिने आपले अलंकार पूर्ण केले आहे. रसिको, विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय स्तरावर आयोजित भिलई येथील नृत्य स्पर्धेत तिला राष्ट्रीय विजेती म्हणून घोषित करण्यात आले. तसेच अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये सोलो परफॉर्मन्स या डान्स कॉम्पिटिशनमध्ये तिला कलर कोट मिळाला आहे. आणि इतरही अनेक स्पर्धा आजतागायत तिने गाजवल्या आहेत आणि जिंकल्या आहेत. वैदेही, आम्हाला तुझा अभिमान आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा होतला सेठसा, तुका म्हणे तैसा होतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा मुखाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग. आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. रसिका हो, आषाढी द्वादशीला आनंदाचे डोही हा कार्यक्रम घ्यायचा असं ज्यावेळी ठरलं, त्यावेळी सर्वप्रथम संकल्पना कोणती बरं घ्यायची हा मनात विचार आला. आणि मग ठरलं, आनंदाच्या डोहामध्ये भक्ती रसात ज्यांच्या आपण चिंब भिजून जातो असे सगळे संत कवी आणि कवयित्री आहेत. त्यापैकी काही नातेसंबंध आपण घेतलेत तर. आणि मग चोखामेळा सोयराबाई पती पत्नी, ज्ञानदेव मुक्ताबाई बंधू भगिनी आणि नामदेव जनाबाई गुरु शिष्या, अशा संतांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवायचे असं ठरलं. आणि मला तर संत चोखामेळा आणि सोयराबाई हा कायमच आकर्षणाचा विषय वाटत राहिलाय. पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर भाविकांनी केलेली घाण काढता काढता, मेलेली गुरं ढोरं वाहून नेताना, लोकांनी केलेले अपमान सहन करत करत विठोबाची अनन्यसाधारण भक्ती करणारे आमचे संत चोखामेळा. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर याचा अर्थ सुगंध. आनंदाच्या प्रसंगी गुलाल उधळला जातो. विठोबाला नामदेवाच्या घरी फार आनंद होतो. या अभंगातील नाथ म्हणजे नामदेव. या अभंगात आपली व्यथा ते विठोबाला सांगतात. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. हा अभंग आपल्या मनाला रसिको स्पर्शून जातो. केवळ उच्च जात नाही म्हणून ईश्वराचे दर्शनही घेता येऊ नये, त्यासाठी देखील बडव्यांचा मार खावा लागेल. भुकेला अन्न नाही, अंगावर धड कपडे नाही, राहायला घर नाही, त्यांच्या मनाचं समाधान तरी सुद्धा टिकून होतं. नामदेवांचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात रोज ऐकणं हा त्यांचा परमानंद होता. नामदेवांघरचं उष्ट अन्न हा त्यांना प्रसाद वाटत असे. खरं सांगू, हे सगळं ऐकताना एक फार सुंदर काव्यरचना आठवते. काश कोई धर्म न होता, काश कोई मजहब न होता, कोई मस्जिद न होती, कोई मंदिर न होता, कोई दलित न होता, कोई काफिर न होता,
कोई बेबस न होता, कोई बेघर न होता। किसी के दर्द से कोई बेखबर न होता। ना ही गीता होती और ना कुरान होता, ना ही अल्लाह होता, ना भगवान होता। तुझको जो जख्म होता मेरा दिल तड़पता। ना मैं हिंदू होता, ना तू भी मुसलमान होता। तू भी इंसान होता, मैं भी इंसान होता। तू भी इंसान होता, मैं भी इंसान होता। जोहार मायबाप जोहार, तुमच्या महारांचा मी महार। चोखा म्हणे पाटी आणली, तुमच्या उष्ट्यासाठी आणली। पूर्णत्वाला पोचलेले हे संत चोखोबा आणि यांचा एक अजरामर अभंग गातात आहेत मदन खुणे। मदन खुणे अकोल्यातील सुविख्यात आणि प्रथितयश गायक। आज त्यांचे नाव सर्व गायकांच्या शेवटी आणि मदन खुणे असे आले आहे। याचाच अर्थ आपल्या या कार्यक्रमाचे ते शो स्टॉपर सिंगर आहेत। रसिक हो, त्यांचे स्वतःचे संगीत विद्यालय आहे। आजपर्यंत शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवलेत। शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत या तीनही प्रकारावर त्यांची उत्तम पकड आहे। अकोल्यात आणि बाहेर अनेक अप्रतिम कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत। मदन खुणे आपल्याला सर्व रसिकांकडून गायनातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा।
नाथा धरिना प्रेमाचा सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर. वा मदन, कार्यक्रमाचा श्री गणेशा तर एकदम दणदणीत झाला. कितीतरी रसिकांचे कान तृप्त झाले असतील तुझ्या या अभंगाने. रसिक हो, आज अगदी ठरवून टाकलं. मनाच्या गाभाऱ्यात अगदी खोल खोल जायचं, बघायचं काय आहे तिथे, ज्याचा आपल्याला कळत नकळत त्रास होत असतो. मनाची तयारी करून गेले मग मनात. प्रवेशद्वाराजवळ बघितलं तर लख्ख उजेड होता. क्षणभर वाटलं असंच असेल आत. पण जसजसे आत गेले तसा अंधार वाढत गेला. अंधार इतका वाढला की मला कळेच ना मी कुठे आहे ते. तितक्यात कशात तरी पाय अडकला. अरेच्छा, इथे काय बरं? थोडं चाचपडून पाहिलं तर नात्यांचा गुंता सापडला. बऱ्याच गाठी होत्या प्रत्येक नात्यात, कळत नकळतपणे किंवा गैरसमजुतीने झालेल्या. प्रयत्न केला थोडासा सोडवायचा, पण छे, इतका सारा गुंता लगेच कसा बरं सुटेल? एक गाठ सोडावी तर दुसरी घट्ट होत होती. सोडवावी ती कशी? वर वर स्वच्छ वाटणारं मन आत काय काय कवटाळून बसतं ना. जुन्या आठवणी, बरे वाईट अनुभव, बालपण, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठमोठ्या गोष्टींपर्यंत आपणच कारणीभूत असतो. कळत नकळत अनेक गोष्टी चुपचाप जाऊन बसतात मनात. नकळत संबंध तोडत राहतो आपण. विसरून चुका स्वतःच्या, दोष दुसऱ्यांचे शोधत राहतो आपण. खरंच इतके वाईट असतो का आपण? बसले मग तिथेच विचार करत, आणि मग मन अगदी स्थिर ठेवून हळूवारपणे एक एक गाठ सोडवायला घेतली. हळूहळू जमायला लागलं. गुंता पण कमी होऊ लागला. हळूहळू उजेड वाढू लागला. गुंता थोडा कमी झाल्यावर अहम नावाचा काळा कुट्ट प्राणी दिसला. त्यानेच सगळा अंधार केला होता. हा पुन्हा पुन्हा मनात घर करणारा आणि मनाला घरघर लावणारा प्राणी मला मारून टाकायचा होता. पण तो काही केल्या बाहेर पडत नव्हता. मनात खोलवर ऋतून ठाण मांडून बसला होता. मग त्यावर एक उपाय केला. ठरवून टाकलं, दिवसातून एकदा तरी मनातून फिरून यायचं. रोजचा गुंता रोज साफ करायचा. बसल्याच चुकून गाठी तरी हळूवारपणे सोडवायच्या आणि जितकं जमेल तितकं मन स्वच्छ ठेवायचं. मन साफ तर सारं काही माफ. आणि रसिक हो, हे सगळं करण्यासाठी आवश्यकता जर कशाची असेल, मन शुद्धीकरणाची. आणि मन शुद्ध होतं ते परमेश्वराच्या नामानं. कारण त्याचं नावच मुळात अमृतासारखं आहे. नव्हे, अमृताहून गोड आहे. ऐकूया नामदेवांचा हा अभंग. गाते आहे नेहा खोत. नेहा खोत. नेहा आजच्या तरुण पिढीची प्रतिभावान गायिका आहे. तिने संगीत विशारद केले आहे. नेहाच्या गोड गळ्यावर शास्त्रीय संगीताचे उत्तम संस्कार झाल्याचे लगेच लक्षात येते. नेहा शास्त्रीय आणि सुगम हे दोन्ही प्रकार उत्तम गाते. सोशल मीडियाचा ती उत्तम उपयोग करून घेते. तिची अनेक सुंदर गायलेली गाणे आपल्याला फेसबुकवर पाहता येतील. नेहा, तुला आमच्या सगळ्या रसिकांकडून तुझ्या गायनाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
यानंतर अर्थातच जनाबाईंचा अभंग. नामदेव आणि जनाबाई यांचं गुरु शिष्यांचं नातं. असं म्हणतात, जेव्हा भक्ती अन्नात शिरते ती प्रसाद बनते, जेव्हा ती भुकेत शिरते तिला उपवास म्हणतात, जेव्हा ती पाण्यात शिरते तिला तीर्थ संबोधतात, जेव्हा ती प्रवासाला निघते तिला यात्रा म्हणतात, जेव्हा भक्ती संगीतात शिरते तेव्हा तिला भजन कीर्तन म्हणतात, जेव्हा ती लोकसंगीतात शिरते तिला भारुड म्हणतात, जेव्हा भक्ती घरात शिरते तेव्हा घर मंदिर बनते, जेव्हा भक्ती कृतीत उतरते त्याला सेवा म्हणतात, जेव्हा तीच भक्ती मानवात शिरते तेव्हा माणुसकी तयार होते. असंच एक विठ्ठल भक्ती आणि भक्ताचं नातं म्हणजे जनाबाई. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे त्या पंढरपुरात संत नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे आल्या. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नाम्याची दासी असं म्हणवून घेत. विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई देहभान विसरून रात्रंदिवस नामदेवांच्या घरची सेवा केली. रसिको, प्रत्येक कर्मच त्यांच्यासाठी ब्रह्मरूप झाले होते. त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांचे सहाय्य करीत असे हे आपण सगळे जाणताच. एकदा काय झालं, जनाबाईंचं आणि तिच्या शेजारच्या बाईचं शेणाच्या गोवऱ्यांवरून कडाक्याचं भांडण झालं. कारण दोघींनाही जवळजवळच गोवऱ्या उन्हात सुकवण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातले पंच तिथे आले. त्यांनी तुमच्या गोवऱ्या कशा ओळखायच्या असं त्या दोघींनाही विचारलं. तेव्हा जनाबाईंनी सांगितलं उत्तर. जनाबाईंनी सांगितलं, ज्या गोवरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल ती माझी. आपला नामजप कुठल्या प्रतीचा असला पाहिजे याची कल्पना या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. जनाबाईंचे साधारण 350 अभंग सकल संत गाथा या गाथेत मुद्रित झाले आहे. झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊनिया शिरी नेऊनिया टाकी दुरी, प्रपंचात राहून परमार्थ साधणं हे शिकावं जनाबाईंकडूनच. विठोबाचे आभार मानणारी जनी त्याला म्हणते, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल क्वांडीला. क्वांडीला म्हणजे कोंडीला. रुजुता रानडे. रुजुता रानडे ही एक गोड गळ्याची गुणी गायिका आहे. संगीताची छान जाण असणारी आणि एकंदरीत संगीताविषयी कमालीची पॅशनेट असलेली रुजुता संगीताच्या क्षेत्रात आपल्या नावाचा अमीट ठसा उमटवेल यात शंकाच नाही. आजच्या कार्यक्रमातील प्रमुख गायक मदन खुणे यांसारख्या सुविख्यात गुरूंची रुजुता शिष्य आहे. रुजुता, तुला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. गळा बांधूनी
रसिक हो, आज संवादिनीवर आपल्यासोबत आहेत गजानन रत्नपारखी. गजानन रत्नपारखी हे आपल्या संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या उच्च दर्जाच्या अनेक संगीत कार्यक्रमातून हार्मोनियम किंवा कीबोर्डवर त्यांनी अप्रतिम कला सादर केली आहे. संगीताचे प्रगाढ ज्ञान आणि हार्मोनियमच्या सुरांवर असामान्य पकड असल्यामुळे गजानन रत्नपारखी हे कोणत्याही संगीत कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण हिस्सा असतात. आज आपल्या कार्यक्रमात त्यांच्या संवादिनी वादनाने काय मदत झाली आहे ते आजच्या आपल्या गायकांना चांगलेच ठाऊक आहे. गजानन रत्नपारखींना आमच्या सगळ्या रसिकांकडून हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. रसिक हो, आज तबल्याची साथ संगत केली आहे राम देशपांडे यांनी. कोणत्याही कार्यक्रमात लय आणि ताल आणण्याची जबाबदारी ज्या वाद्यावर असते ते म्हणजे तबला. आजच्या कार्यक्रमात राम देशपांडे यांच्या तबला वादनाने कलावंतांनी आपली कला जोमाने सादर केली, यात शंकाच नाही. राम देशपांडे यांनी त्यांच्या तबला वादनाने एकंदरीत सर्व कार्यक्रम सुश्राव्य केला, याबद्दल त्यांचे खूप आभार आणि त्यांच्या सांगीतिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. रसिक हो, संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. स्वानंद हा माणसाचा स्थायी भाव आहे. पुरुष देवाला माऊली म्हणणारे आमचे ज्ञानोबा माऊलींचे थोरपण त्यांच्या अभंगातून उलगडत जातात. त्यांच्या मनातील आनंदाच्या डोहावर उठणारे तरंगही दिसू लागतात. ईश्वराला आपलेसे करायला हवे. किती आपलेसे करायला हवे? एक गोष्ट आहे. एक फार दानशूर राजा होता. त्यानं एक दिवस जाहीर करून टाकलं, उद्या सकाळी मी माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडेल. त्यानंतर ज्याला जे हवे असेल त्याला त्या व्यक्तीने स्पर्श केला की ती त्याची झाली. काय विचारता, दुसरे दिवशी गर्दीचा लोट. प्रत्येक जण येत होता आणि कोणत्या तरी वस्तूला हात लावत होता. कुणी सोनं घेतलं, कुणी पैसा घेतला, कुणी घोडे, कुणी दुभती जनावरं घेतली. राजा मात्र एका कोपऱ्यात उभा राहून हा सगळा प्रकार बघत होता. एवढ्यात राजाचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं. ती गर्दीतून वाट काढत काढत राजाच्या दिशेने येत होती. राजाजवळ ती पोहोचली आणि तिने आपल्या मऊ नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला. क्षणार्धात राजा तिचा झाला. आता राजाच तिचा झाला म्हटलं की राजाच्या सगळ्या वस्तू तिच्याच झाल्या ना. ज्या पद्धतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पद्धतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला संधी देतो. त्या लोकांसारखीच पण आपली चूक होते. परमेश्वराऐवजी आपण त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो. पण देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल ना हो. कुणी विचारलं आयुष्यात काय केलं, काय गमावलं आणि काय मिळवलं,
तर सरळ सांगा की ती सावळी कृष्णाई वैकुंठ वासिनी जाणते. जे गेलं ते कधीच माझं नव्हतं आणि जे मिळालं ते विठाईनं माझ्यासाठीच ठेवलं होतं. माझं आणि त्या विठाई नावाच्या जगज्जननीचं सुंदर नातं आहे. हेच नात्याचं वर्णन करणारे, पुरुष देवतेला स्त्री म्हणणारे संत ज्ञानदेव विठाईला जगज्जननी असं म्हणत म्हणत आपल्या शब्दांनी अंजारणारे गोंजारणारे आमचे ज्ञानदेव पुढील अभंगात म्हणतात, विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळा करे. ऐकूया रंगा येईवो. गातायत रुजुता रानडे आणि नेहा खोत. ज्ञानेश्वरांचा अभंग गायला होता रुजुता रानडे आणि नेहा खोत यांनी. मस्त. रसिको, संत ज्ञानेश्वरांनंतर आता आमची छोटीशी मुक्ताबाई. ही मुक्ताबाई स्वतःच तुमच्या समोर येणार आहे बरं का. मला आधुनिक काळातील एक कविता आठवली. संत मुक्ताईंचे ताटीचे अभंग फार प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरांना जेव्हा जगाचा राग आला तेव्हा संत मुक्ताबाई त्यांना हेका सोडायला सांगते. एक कविता आहे, माहिती नाही कुणाची आहे, पण या प्रसंगासाठी फार अनुरूप आहे. जन्मदिनांकाच्या दिवशीच मृत्यू दिनांक ठरलेला असतो. मधला काळ कसा घालवायचा ज्याचं त्याने ठरवायचं असतं. इतरांवर टीका करत जगायचं का जीवनाचा आनंद घेत जगायचं हे आपलं आपण बघायचं. सोबत येतानाच दुःख किती भोगायचं, सुख किती द्यायचं सार सार ठरलेलं असतं हो. माणूस विनाकारण विचार करत बसतो. असं कसं झालं आणि तसं कसं झालं. तुमच्या अवतीभवतीचे पात्र सुद्धा किती चांगले किती वाईट, कोण किती शिकणार, कोण कसं निघणार,
लग्न होणार का नाही, झालं तर टिकणार का नाही, हे सर्व आयुष्य नावाच्या नाटकातले सीन असतात. आपण फक्त आपला रोल करायचा बस. विधात्याने एकदा तुमची स्क्रिप्ट लिहिली की लिहिली, त्यात आपण बदल करू शकत नाही. हे नीट समजून घ्या आणि आपलं आयुष्य मस्तपैकी जगा. जग बदलण्याच्या भानगडीत न पडता आयुष्य जगण्याच्या भानगडीत पडा. आता इथून खरं तत्वज्ञान. पुढचा माणूस असाच का वागतो, तसाच का बोलतो, जग बदलण्याच्या भानगडीत न पडता आयुष्य जगण्याच्या भानगडीत पडा. पुढचा माणूस असाच का वागतो, तसाच का बोलतो, अशा फालतू प्रश्नांवर विचार करू नका. तो त्याचा रोल आहे, त्याला दिलेले डायलॉग वेगळे आहेत, त्याचा रोल त्याला करू द्या, तुमचा रोल तुम्ही करा. आयुष्य खूप सुंदर आहे. नेहमी हसतमुख आणि आनंदी राहा. रसिक हो, लोकांनी बोल लावला त्यावर संत ज्ञानेश्वर रागावलेत. अगदी विश्वाचे आर्त ज्यांच्या मनी प्रकाशले होते ते ज्ञानदेव, त्यांना सुद्धा हे चुकलं नाही, मग तुम्ही आम्ही काय. आणि मग संत मुक्ताबाई हे का सोडायला सांगते. ऐकूया संत मुक्ताबाईंचं हे गीत. गाते आहे पावनी तेल्हारकर. पावनी तेल्हारकर. पावनी ही आजच्या कार्यक्रमात वयाने सगळ्यात लहान पण अतिशय उत्साही कलावंत आहे. ती शास्त्रीय संगीताचे धडे गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवातीला आपल्या वडिलांकडून आणि आता अकोल्यातील एका प्रतितयश संगीत शिक्षकांकडे घेते आहे. प्रत्येक गाणे समजून घेऊन नंतर ते मनापासून गाणे ही पावनीची खासियत आहे. आजचा अभंगसुद्धा असा समजून घेऊन अगदी तन्मय होऊन पावनी गायली आहे. पावनीला तिच्या संगीत क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ज्ञानदेवा
क्षमाशील व्हावे. मुलावरी आई कधी रागवे का. मुलावरी आई कधी रागवे का. सोडून या द्यावा लढी वाळले का. सोडून या द्यावा लढी वाळले का. सरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका. जरा ज्ञान देवा मुक्ताईचे ऐका. एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते, त्याचा शोध घेते, स्वतःला पारखते, समाजाशी झगडते, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे. 13व्या शतकात मंगळवेढ्यांच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जाती व्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्यांची पत्नी, निर्मळा त्यांची बहीण, बंका महार त्यांचा मेहुणा आणि कर्ममेळा त्यांचा मुलगा. हे अख्खं कुटुंबच जाती व्यवस्थेला प्रश्न विचारणार आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं पहिलं कुटुंब ठरलं. त्यांचं वेगळेपण असं की आपला सवत सुभा न मांडता सगळ्यांच्या सोबत राहून ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले. आज शेकडो वर्षांनी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते. आधीच शूद्र आणि त्यात बाई म्हणजे सोयराबाईंचं जगणं आणखी एक पायरी खाली. नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता या बाईनं सांगितलेलं जगण्याचं तत्वज्ञान अचंबित करतं. ती सांगते, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. नितांत सुंदर असा अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईंचं स्थान तात्कालिक संतांहून मला वाटतं तसूभरही कमी नाही. सोयराबाईंचे एकूण 92 अभंग उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये बहुतांशी त्या स्वतःचा उल्लेख चोख्याची महारी असा करतात. त्यांच्या अभंगांमधून डोकावणारं तत्वज्ञान सोपं आहे. विचार करा, 700 वर्षांपूर्वी 16 ओळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ब्र काढायचा विचारही केला नसता, पण ही बाई थेट प्रश्न विचारते, देहात विटाळ वसतो, मग देह कोणी निर्माण केला? देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. अशा या सोयराबाई जे काम आजही स्त्री करू शकत नाही ते त्यांनी तेव्हा केलं. रसिका हो, सोयराबाईंच्या या भैरवीनं आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमात शेवटची भैरवी गातायत मदन खुणे, अवघा रंग एक झाला. रंगे रंगला
श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग मी तू पण गेले माया मी तू पण गेले माया मी तू पण मी तू पण गेले माया पाहता पंढरीच्या राया पाहता पंढरीच्या राया अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक पाहते पाहणे गेले दूरी पाहते पाहणे गेले पाहते पाहणे गेले दूरी पाहते पाहणे गेले दूरी
रंगला श्रीरंग